बांगलादेशमध्ये जी घटना घडली त्या घटनेमुळं राग येणं आणि दुःख होणं हे नैसर्गिकच आहे. मला पण झालं. अनेकांचं म्हणणं होतं तू ह्यावर का बोलत नाही, असं ते माझ्या दुसऱ्या विषयाच्या व्हिडिओवर कमेंटमध्ये म्हणाले. खरं तर त्या व्हिडिओमधले विषय आपल्या देशातले आहे, पण त्यांना की नाही ह्या गोष्टीचं काहीच गांभीर्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की बांगलादेशमध्ये हिंदू जाळला. हो, जाळला. एक निर्दोष हिंदू जाळला, चौकात जाळला, झाडाला टांगून राखेल टाकून जाळला. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. हे लोक आदमखोर नरभक्षक जमातीचे आहे. कोणता धर्म हे करायला सांगतो का? अशा घटना धर्म सांगत नाही तर धार्मिक कट्टरतावादातून तयार होतात. असो, तर त्यात आपण काय करू शकतो का? तर करू शकतो, नक्की करू शकतो. पण तुम्ही मी नाही तर आपल्या देशाकडून कारवाई व्हायला पाहिजे. तुमच्या माझ्यापेक्षा मोठे कट्टर धर्मरक्षक आपले मोदी आहेत. ते देशाचे प्रमुख आहेत. ते अजूनपर्यंत ह्या घटनेवर एक शब्द सुद्धा बोलले नाही. मग तुम्ही मी पोस्ट करून खरंच त्याचं काय उपटू शकतो का? आपल्या मोदी साहेबांनी निषेध तरी व्यक्त केला का साधा? उलट त्यांना की नाही आपले साहेब हजारो करोड गुंतवणुकीसाठी देतोय. बांगलादेशची माजी पंतप्रधान हसीना भारतात राहते. कसं काय राहते? विचारला का प्रश्न सरकारला? उलट बांगलादेश इतका मादरचोद आहे, त्यांना 1 रुपया देऊ नका म्हणून आपल्या भारतातला एक मुसलमान मागणी करतोय. हे तुम्हाला माहीत आहे का? बांगलादेशला साखर, तांदूळ, आलू, कांदे सगळं आपला देश पोचवते दरवर्षी. मागच्या उन्हाळ्यात साहेबांनी आंबे पाठवले होते फ्री. माहीत आहे का तुम्हाला? मोदी साहेबाच्या नावाच्या बांगड्या भरल्या का तुम्ही? त्याचं कुकू लावून मला व्हिडिओ कर म्हणता. आपला केंद्रीय मंत्री मुस्लिम देशात जाऊन आमच्याकडून गोमांस बीफ घ्या, विकत घ्या म्हणते. आम्हाला हलाला सर्टिफिकेट द्या म्हणून मागणी करते. जगात 1 नंबरचा गोमांस विकणारा देश म्हणून आपला नंबर आलाय. माहीत आहे का तुम्हाला? ते उभ्यानं मंदिर पाडत आहे, हे माहीत नसेल तुम्हाला. ऐन हंगामाच्या टायमाला धान्य बाहेर देशातून आयात करून इथला बहुतांश हिंदू असलेला शेतकरी कोण मारत आहे? केला का विचार कवा? आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला की त्याला बांगलादेशी म्हणतात. मागं आपण मुंबईला गेलतो तेव्हा भाजपच्या IT सेलनी व्हिडिओ बनवले होते की मराठा आंदोलनात बांगलादेशी आहे. पाहिले का तुम्ही? मराठ्यांना उपाशी ठेवण्याचा डाव टाकणारे धर्मरक्षक आणि मराठे बांगलादेशी. त्याच्यावर त्या हरामखोर त्या लबाडावर तुमचा भरोसा आणि ते महाधर्म वाचवणार म्हणे. अबे भक्तांनो, गांडूंनो, हिजड्यांनो, इथं छत्रपती शिवरायांचे वाघ अजून जित्ते आहे. वाचच असेल ना तर भगतसिंग व्हा. पहिलं देशातल्या समस्या पहा, घर पहा, गाव पहा, जिल्हा पहा, राज्य पहा. आणि बांगलादेशात जर पाहायचं असेल ना तर पहिले हे पहा की ते लोक बर्बादे काऊन झाले. त्याचं मुख्य कारण धार्मिक कट्टरतावाद. तिथले नेते की नाही असंच काय झालं की धर्म पुढं करतात पाकिस्तानवनी. लोकांचं ब्रेन वॉश करून त्याच्या पुढं धर्म आणून उभा करायचा. त्यांना धर्मापुढं पेच्या पुढं काहीच दिसणार नाही. सुधरा. आता मी खरं बोलतो. आता ते एखाद्या पक्षाच्या विरुद्ध असेल त्याला महानाईलाज आहे. ज्यांना पटते त्यांनी शेअर करा, बाकीच्यांनी बांगड्या फोडा. जय शिवराय, जय संविधान.